गुड इव्हनिंग मित्रांनो. आज शेवटची ही संध्याकाळ आणि ह्या शेवटच्या संध्याकाळ चांगल्या पद्धतीने अनुभव घेणार आहोत त्याचे. आणि 2025 मध्ये जर घडामोडी पाहिल्यात तर खूप घडामोडी अशा घडल्यात की खूपच अनपेक्षित अशा होत्या. म्हणजे प्लेन क्रॅश असू द्या, युद्ध असतील, जिओ पॉलिटिकल जे प्रॉब्लेम्स असतील, त्यातून आपण खूप गोष्टी शिकलोय. प्रत्येक क्षण आनंदाने जगणं किती महत्वाचं आहे हे प्रत्येकाला आता ते जाणीव झाली आहे. आणि कोविड नंतर तर मला वाटतं कधी कधी एक न्यू इयरचं रिझोल्युशन असायचं लोकांचं. ते म्हणजे कसं असायचं की 1 तारखेपासून जिम लावीन, 1 तारखेपासून योगा करीन, 1 तारखेपासून तुमचे स्विमिंगचे क्लास लावीन, 1 तारखेपासून सिंगिंग करीन, 1 तारखेपासून स्वतःसाठी वेळ देईन. असे बरेच 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 गोष्टी ज्या आपण म्हणू शकतो की आपण न्यू इयर रिझोल्युशन मध्ये घ्यायचो. पण आता कोविड नंतर एकच रिझोल्युशन मला जे नेहमी सगळ्यांकडनं बघायला मिळतंय की मी ह्या देशात जाईन, मी त्या देशात जाईन, त्या देशाचा अनुभव घेईन, ह्या देश कसा आहे ते कळेन, हे ठिकाण कसं आहे कळेल. म्हणजे कुठेतरी माणसाला त्याचं जे थॉट प्रोसेस आहे ती पूर्णपणे चेंज झाली. आणि मला वाटतं त्याच्यात काही गैर नाहीये. आणि आता हे जे वर्ष संपतंय हे इंग्रजी वर्ष संपतंय. तर या वादामध्ये बिलकुल जायला नाही पाहिजे की आपण हिंदू आहोत तर शुभेच्छा आपण गुढीपाडव्याला देऊ. येणारा प्रत्येक सण, प्रत्येक क्षण जो आपण इव्हेंट म्हणून जगला पाहिजे. आपल्या या पुढच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ तर मिळतील नक्कीच, पण या मागच्या व्हिडिओज मध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की लाईफ रडत रडत जगू नका असं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर मला असं वाटतंय की 2026च्या सुरुवातीला जर आपल्याला काही पण घ्यायचं असेल तर मला वाटतं खरंच जो रिझोल्युशन मी तुम्हाला सांगितलं व्यायामाचा वगैरे, तर ते तर घ्यायलाच पाहिजे. कारण मी आता जस्ट जेजुरीला मी जाऊन आलो ना. जेजुरीचा गड चढताना मला काही असे वयस्कर लोक चढताना उतरताना बघितले. तेव्हा आपण म्हणतो ना की म्हणजे अध्यात्म हे म्हातारपणी करायला पाहिजे वगैरे. तुम्ही मला सांगा, म्हातारपणी त्यांना चढता उतरता येत नाही, त्या ठिकाणी नीट जाता येत नाही, तर मग त्या ठिकाणचा आनंद ते म्हातारपणी कसे घेऊ शकतील, नाही का? मग म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर पण नीट पाहिजे, त्याच्यासाठी व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांनी न्यू इयर रिझोल्युशन मध्ये 45 मिनिटाचा व्यायाम हा कंपल्सरी आपल्या आयुष्यामध्ये करून घ्या. वॉक असेल, रनिंग असेल, योगा असेल, मेडिटेशन असेल, ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी जे तुमचे शरीर सुदृढ, मन सुदृढ करणार असेल ना, त्या तुम्ही करायला सुरुवात करा. एक 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 दिवस तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये चांगले बदल घडायला मिळतील. आता मीच एक रेझोल्युशन सुरुवात केली आहे, ती म्हणजे 6:30 नंतर खायचं नाही सूर्यास्तानंतर. मला 1 महिन्यानंतर मला एवढं सुंदर वाटतंय, एवढं हलकं वाटतंय, एवढं बरं वाटतंय. मला वाटतं प्रत्येकाने हा अनुभव घ्यायला पाहिजे. आधी ते अक्षय कुमार वगैरे ते सांगायचे ना 6:30 वाजता, तर मी म्हणायचं येडा आहे का खोळ्या, आमचं दिवसच संध्याकाळी 6:30 सुरू होतोय मुंबईकरांचा, आणि तू सांगतो 6:30 नंतर खायचं नाही. पण नाही, मी स्वतः जेव्हा आता करून बघितलंय ना तेव्हा मला जबरदस्त रिझल्ट आलाय. मला खूप एनर्जेटिक वाटतंय. तर ज्या ज्या गोष्टी ऋषीमुनींनी सांगितल्या, ज्या ज्या गोष्टी खरंच चांगल्या आहेत त्या आत्मसात करूया. आणि ह्या 2026 मध्ये आपण आपल्याकडे थोडासा वेळ देऊया की आपण आपल्याला छान वाटावं, छान दिसावं, छान बोलावं. याच्यासाठी काय केलं पाहिजे? कोणाचाही द्वेष, मत्सर करू नका, अहंकार करू नका. तुम्ही जरा स्मशानात जा की किती लोक जळताना तुम्ही बघाल. किती अहंकार असला तरी तिकडे तो शेवट आहे. म्हणजे प्रत्येकाला त्या क्षणाला पोचायचंच आहे. म्हणजे आपण ज्या क्षणात जातो तो क्षण आपला, आपण काही चिरपट्टा बांधून आलेलो नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं मस्त आनंदात जगा, खुशीत राहा. आणि तुम्हाला कुठल्या देशात जायचंय का, मला खाली कमेंट करून सांगा. कारण मी पण आता 1-2 देश माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहेत. आता मी जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला नक्कीच माझ्या लेन्सच्या थ्रू तिकडे घेऊन जाईनच. पण तुर्तास इथेच मी थांबतो. तुम्हाला 2026च्या इंग्रजी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझे सगळे मित्रमंडळी मला असंच प्रेम युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती देत आलात. तर तुम्हाला परत एकदा माझ्या सर्व युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.